मी बरोबर पाहिजे, नाही तर मग अशीच बसशील तल्लर बसू नको, चांगली बस. न पडली नाही पाहिजे, पडशील ना मलाच म्हणशील तुम्हीच पाडलं राजाची म्हणून. मी पडतो काय, आजपर्यंत नाही पडली एवढ्या वर्षात कधी ना. आताच पडन काय? अगो 20-20, 30-30, 40-40 वर्ष होऊन गेले लोकांना गाडी चालवून न बसून, तरी ते लोक पडून राहिले. तुला किती झाले असे 3 वर्ष येईन मी त्याच्यात सांगून राहिली. तुम्ही पाडाल ना राजेशजी तर खरंच पडून जाईल मी. तुम्ही जर नाही पाडलं ना तर नाही पडू शकत. तुम्ही सांगा, मी तर चुपचाप बसली, मी कशी पडत? जेव्हा तुम्ही डगमगान तेव्हाच पडन ना मी. मी काय पाडतो, मला काही पाडावं वाटन काय? तू जर पडली तर मी तर पडन ना, मला लागन ना. राजेशजी सारखी चालवत जा गाडी, मी तुम्हाला सांगून देतो आताच. सरकीत चालवतो मी गाडी, मी काय नाही तर काय उलटा होऊन चालवतो काय गाडी? काय बरं, गाडी सरकी आहे, मी सरकाच आहे. आता तुम्हाला पकडून ठेवलं, आता पडन काय? पकडू नको बोले, चांगलं नाही वाटत ते रस्त्यानं पकडून राहिली मला फालतू. हा, बरं वाटते काय लोक पर्यंत काय म्हणून? राजेशजी कमी डोक्याचे आहे का हो तुम्ही? बायकोन मी तुमची. लोक काय म्हणून बायकोचं म्हणून खांद्यावर हात ठेवला ना. मी का तुमच्या मांडीवर जाऊन बसली काय? तसे तर कुठे नेतच नाही गाडीवर फिराले. का चल मोहिनी एखाद्या डाव का तुला नेतो बा फिराले का काही मार्केटात म्हणा का कुठं म्हणा. हा हा, किती दिवसाच्या बाद आज बसली मी तुमच्या गाडीवर. त्याच्यात खांद्यावर हात ठेवलं तर खांद्यावर हात नको ठेवू, डोक्यावर हात नको ठेवू. मग हात ठेवू तर ठेवू कुठं? पडली पाहिजे मग मी अशीच. तर एवढी मोठी गाडी आहे ना पकडायले, तर माझ्या खांद्याचं का पकडायले ओळशीत मला धरून मांग. त्याच्यासाठीच पकडला राजेशजी मी. तुम्ही जर कधी मला पाळायला गेले तर मी तुम्हाला धरून ओढतो, म्हणजे तुम्हालाही पाडतो माझ्या बरोबर. मी काय सोडणार आहे का तुम्हाला? मी सोडत नाही. मला पाडायचा प्रयत्नच नका करजा तुम्ही. मी पडली का समजा तुम्ही पडले. मी पडतच नाही, तू टेन्शन नको घेऊ. तू तरी पडून जाशील पण मी पडत नाही. अहो मी पडत नाही. मी एवढी जब्बर आहे म्हटलं का तुम्ही मला पाडन ते पडत नाही मी. मग पडत नाही तर निवडणुकीत उभी राहील ना मग यंदा सरपंचासाठी. हा, मग पडते, पडत नाही काय तर तू. राजेशजी आयडिया चांगली आहे तुमची. खरंच राहू का यंदा? टाक जा बरं माझ्या फार्म. घरचे कामं करायचीच तर बोंब नाही पडत तू. निवडणूक कधी लढशील, सरपंच कधी बनशील, घरादाराचं सोडून देशील, तिकडेच येशील गावागावांना. मग मी काय तुझ्या मागं काय फिरत जाऊ काय लेकरू घेऊ घेऊ? बापा मी एवढी सरपंच बनवून तर लेकरू तर तुम्हाला वागवा लागेल ना. मी सरपंचीन बाई जर अशी लेकरू घेऊन फिरन तर बरी दिसन काय? काय म्हणून मग लोक सरपंचीन बाई लेकरू घेऊन फिरते म्हणून. हा, तर सरपंच काही विना लेकराचे नसते. कोणतेही नेते पाय सगळेच लेकर आहे, आपापले लेकर सगळेच वागवा लागते. त्याच्या घरी बाया असते म्हटलं वागवासाठी. मग तू लावून घेजो ना 2-4 बाया, त्या मागं मागं लेकरू घेऊन फिराले. काय नाही, तुम्ही तुमची मायकासाठी आहे मग. मी बाया घेऊन फिरू तर हा, म्हणजे मग पैसे तुम्हाला देत जाऊ आणि मी बाया घेऊन फिरत जाऊ. भलेच हुशार आहे तुम्ही तर. पैसे तुम्हाला देईन ना तर मी म्हटलं तुम्हालाच घेऊन फिरन मागं. आणि जर मी बाया घेऊन फिरली तर तुम्हाला 1 रुपया देणार नाही, एक लक्षात ठेवता तुम्ही. राहू दे ना बाबा, राहू दे ना. काही नको उभी राहू निवडणुकीसाठी, काही कामाची गोष्ट नाही आहे त्याच्यात. तुम्हाला तसं माया हे पाहिलंच नाही का? माझी प्रगती झाली तुम्हाला चांगलीच दिसत नाही राजेशजी. तुम्हाला माहित आहे मग हे माझ्यापेक्षा मोठी होईल, हिचं नाव मोठं होईल. हा, मग हे प्रगती करन, मग हे पैसा कमावून मग आपल्याला ऐकून नाही असं वाटतं तुम्हाला. बरोबर आहे, म्हणून तर तुम्ही नाही म्हणता. तुम्हाला किती चढवतीचं पाणी देशील तर तुला काय वाटते? मी चढून जाईन आणि मग तुला खरंच पदावर उभं करून गलत फहमी आहे तुझी. तू किती म्हणशील तरी नाही करत मी. तुम्ही काय करत नाही व, तुमचा बाप करते. माझ्या बापाले मला काय म्हणतं कर म्हणून? माझ्या बापच करून येईलच म्हणत आहे माझ्या बाबाले. करून द्या म्हणा मामाजी तुम्ही हे. माझ्या मामाजी काय नाही करणार आहे? मामाजी चांगले आहे तुमच्यापेक्षा 10 पट. आता बरोबर घरी जाणू का पाडून देऊ तुला आता इथं रस्त्यावर? इथंच पाडन ना, चालू जाईन एकटाच घरी. आणलंच काय मग? पाण्याचं होतं तर तिथेच राहू द्यायला पाहिजे होतं. रातभर तर राहिलं नाही झालं तुमच्याकडून. हा, चला घरी चल, घरी चल, घरी करून. काम आहे म्हणून, नाही तर राहू दिलं असतं अजून महिनाभर काय 2-4 महिने राही तिथंच. आता उभी राहायची काय इथं? नेणं आता बॅग नेणं घरात, ते माहीत वाट पाहिजे आता. तुम्ही कायसाठी आहे सोबत? माणूस सोबत असल्यावर बाई बॅग उचलन काय? हा, ते अशा कंडिशन मध्ये मला बॅग उचलायला लावता तुम्ही? मी सांगतो ना त्या बाईला घरात गेल्यावर थांबा ना. हा, थोडंसं वाटू देत जा जराशे. वजन उचलू काय मी? हा, आठवा महिना चालू आहे ना मला आता. आई तर म्हणे सगळं काम करावं लागते म्हणे. कामाची गोष्ट आणि वजन उचलायची गोष्ट लय फरक आहे म्हटलं. जेव्हा तुम्हाला झालं असतं ना असं, मग समजलं असतं किती भारी जाते म्हणून. वागवून एवढं मोठं पोट घेऊन. हा, चालणार नाही होत म्हटलं, माणसाकडून बसणार नाही होत, उठता नाही होत. तुम्हाला काय वाटते एखाद्या दिवशी बांधावर गोटे पोटायला चांगले माहित पडते खरंच घेऊन फिरता काय तर 5-10 किलोचं हे बांधा गाठोडे एखादं पोटाले माहितच पडते कसे घेऊन चालतात. एक दिवस तर बांधून पा. आम्ही इथे 9 महिन्यापासून वागवतो आणि त्याच्यात मला सांगून राहील तुम्ही बॅग घेऊन जाय. हा, एवढी मोठी बॅग होते माझ्याकडून आणणं. मी येतच राहू देतो मग हे. राहू द्या, काही नाही त्याच्यात 2-4 साड्याच आहे, नवीन घेऊन मागून तुम्हाला तिथंच राहू द्या. अजून बरीच वाटतो बायको आहे. नाही नेली तर नाहीच नेली बॅग. हा, मलाच न्याय लागल. नाही नेली तर हिच्या जर साड्या पाड्या गेल्या तर मलाच घेऊन मागून ये. तशी लय जब्बर आहे, घेऊन मागितल्याशिवाय तर राहणार नाही. एवढ्या गोष्टी केल्यापेक्षा ना तेवढ्या वेळात ती बॅग घरात येते म्हटलं. तिला काही उचलून अशी काही खूपच नाही करायला लागत. चाकही म्हटलं तिला अशी ओढतही आणू शकता तुम्ही. हा, माणसासारखे माणूस कायसाठी काय नाही. लोक म्हटलं पुरी बायको उचलून घेऊन जाते, तुमच्याकडून एक बॅग नाही उचलणं घेऊन राहिली. हा, तर त्याची बायको तशीच राहते म्हटलं, उचलून न्या जोगती. बाबा मी तर 4-5 क्विंटलची म्हैसच आहे, मला उचलणं निघून राहिलं तुमच्याकडून. एक वेळेस ना मी म्हशीला उचलून घेईन, पण तुला नाही उचलत. कोण म्हणून राहिलं तुम्हाला उचला म्हणून?
देवानं मला पाय दिले ना, चालून राहिली ना मी. हा, तुम्हाला मला उचला म्हटलं काय? मला उचलायची गोष्ट चालू आहे का इथं? हा, ह्या बॅगेला उचलायची गोष्ट चालू आहे. धड 3 किलो वजन नाही आहे त्याच्यात म्हटलं. हे तुमच्याकडून उचलणं निघून राहिलं. मग 3 किलो वजन नाही तर तू नेऊ शकतो ना 3 किलो वजन. तर ते मीच नेलं पाहिजे. काय म्हणून मला घरातले लोक बॅग उचलून आणली म्हणून बायकोची. झाला म्हणून बायकोचा बैल. त्या दिवशी ताई तशीच म्हणे सुमितनं जरासा लाड काय केला बायकोचा. बिमार होती ते तर म्हणून बायकोचा बैल झाला म्हणे तो म्हणे. तुमच्या आईला काय आहे व? तुमच्या आईला बिंडोक बाई आहे तुमची आई. तुमची आई काय पाहिजे का मामाजीनं नाही केलं त्याच्यासाठी? तसं पोरं नाही केलं पाहिजे. आता मामाजीच्या काळात आणि आताच्या काळात जमीन आसमानचा फरक झाला म्हटलं. मग तर तुम्ही सांगा, तेव्हाच्या काळात आणि आताच्या काळात एवढा फरक होऊ शकते तर काही ना काही तर विचारातही बदल होऊ शकते ना एवढ्या वर्षात. तुमचा विचार बनला तुमच्या माईसारखा. खरंच तुमची माय जशी आहे ना तसा विचार बनला म्हटलं तुमचा. अन त्याचा विचार सुमित बापूजीचा विचार बनला त्याच्या बाबासारखा. मोकड्या मनाचे येते. हे झालं भाऊजी झाले. भाऊजी तुमच्यापेक्षा 1.5-2 पट पैसे जास्त कमावते, पण बायकोले नकभर दुख देत नाही. बॅग काय पुरी बायको उचलून घेऊन जाते. हा सांगू नको मला. नको सांगत जाऊ. आपलं काय आहे ते पाच जाय. तुला म्हटलं ना मी बॅग घेऊन जाय तर घेऊन जाय. गाडी मी तिकडे लावून देतो. मी बी नेत नाही ना. मी नेत नाही. मी तुम्हाला सांगतो जाईन तर तुमचं जाईन. त्याच्यात चांदीचं ताट आहे, तुमचा ड्रेस आहे, माझी नवीन साडी आहे, अन अजून बाकीचं सामान आहे, अन माझी साडी आहे अजून. तुम्हाला वाटत असन गेलं पाहिजे तिकडे नेऊन उभी करून द्या. आणि तरी तिथूनही नका आणू, तिथे राहू द्या. बॅग तशीच पडली. नेली तर नेऊ द्या ना. तेवढंही सामान मी तुमच्या जवळून भरून घेईन आजच्या आज. ती मी बरी जबर बायको भेटली. हा हे तर मला माहितीच आहे म्हणा जब्बर आहे म्हणून. आता 3 वर्ष झाली मी तिच्यासोबत राहून राहिलो, पण अजूबच केलं. बॅगने नेऊन राहिली 3-4 किलोची. मला छान म्हणते. मी राहू देतो इथंच. आता नेऊ का नाही नेऊ? आता जर बॅग नेली आई आत्ता बोलते झाला म्हणून बायकोचा बैल म्हणून तू. हा अशी बोलन मला अजून. ओझे वळून राहिला म्हणून झाला म्हणून बैल म्हणून तू. राजेश दादा आलाय काय रे जाऊन? अरे हाव आलो ना जाऊन. मोहिनीला घेऊन येऊन गेलो. अन दादा नाही आला काय? दादा येतो म्हणे ना? नाही ना दादा नाही आला. काय माहित एवढा उशीर झाला तरी दादाही म्हणे मी येतो म्हणे. आजच येतो म्हणे. गाडी लावली काय मग त्या तिकडे? हा थोडीशी दाबून दिली मागं, म्हणजे मग येणाऱ्या जाणारी अडचण नाही होत म्हटलं. तू कोण उभा इथं? ते मोहिनी घरात गेली. मी गाडी लावून देतो म्हटलं तिकडे आता. तर हे बॅग न्यायची होती. तिला म्हटलं बॅग घेऊन जाय म्हटलं. तू कुठं गेला होता तर? मी कुठं नाही गेलो होतो, असंच बाहेर गेलो होतो फेरफटका मारायसाठी. चाललं घरात मग आता. हा चालतो. पण आता मला एक विचार पडलेला का सुमित? कोणता दादा? कोणता विचार पडला? सांग ना. माझ्या जर हातात असेल तर मी सॉल्व करून देईन. अरे हे बॅग आहे मोहिनीची वही आहे. तिला काय म्हटलं हे बॅग घेऊन जाय म्हटलं. असं मग वहिनी नेली नाही काय? नाही ना. तुला तर माहित आहे केवढी जब्बर आहे तुझी वहिनी. तिनं बॅग नेलीच नाही. मला म्हणे तुम्हीच आणा म्हणे. भारी आहे म्हणे मी वजन उचलू काय असं तसं. मला सुनावलं अन चाली गेली घरात. दादा मग बरोबर काय वहिनीचं? एवढं वजन उचलन काय ते? हा कोणती बाई उचलणार आहे? त्याची कंडिशन कशी आहे आता? त्याला तर 2 किलो 1 किलो भारी होऊन जाते आता. तर एवढं मोठं पोट वाकवते त्या. त्याला किती भारी होत असं. मग तूच कोण निघून जात बॅग उचलून? काय त्याच्यात बॅगेत असं? काही नाही आहे. हेच आता अधिक महिन्याचं दानगिन दिलेलं आहे. अन कपडे लागते साड्या तिनं नेलेल्या आहे. बाकी काय आहे? मग काय झालं उचल बॅग नसाल घरात? नाही आई काय म्हणून त्या दिवशीच ताई तुला बोलली का नाही म्हणजे बायकोचा बैल झाला म्हणे तो. त्या जराशी बायकोची सेवा काय केली तो. ते गोष्ट घेऊन बसला काय दादा तू? आईच्या वर लक्ष नको देत जाऊ तू. आई तुम्हाला जगू देत नाही तर मरू देत नाही. आईच्या जर विचारानं जगले तर समजलं. आई तुम्हाला घोड्यावर बसू देत नाही ना पैदल चालू देत नाही. आईचा विचार सोड आणि स्वतः जग. स्वतःचं आयुष्य स्वतः जग. आई आपल्याला जिंदगीला पुरणार नाहीये. आईची सेवा कर. आईला खाऊ घाल पिऊ घाल सगळं कर. पण आईचं एवढंही नको ऐकू. आई तुझ्या जिंदगी खराब करून टाकन पुरी. आईचं जर ऐकलं ना आई बायकोला येऊ देत नाही आपल्याजवळ. पण मग आई हसते ना आपण जरी तुला काही नेलं तर बॅगी हसू दे ना. हसन त्याची दात दिसन. तू सांग मले तिला काय वाटते? आतापर्यंत बाबांना कधी गेलो नाही जेवणपणात. आताही करत नाही तर पोरं नाही केलं पाहिजे. पण दादा आताचा काळ कसा आहे? तू सांग मले. आपली बायको आहे आपलं लेकरू आहे. हा तू सांग एवढं मोठं लेकरू ते पोटात घेऊन वागवते 9 महिन्यापर्यंत. एवढं वजन राहते त्याचं. त्या बाईची कदर आपण नाही करायला पाहिजे काय? आपल्याला बाप बनवासाठी ते कोणत्या परिस्थितीतून जाते हे माहित आहे ना. मग तू सांग मले ते जीवन मरणासोबत खेळून येते तिथून. हा मरणाच्या दरवाजातून वापस येऊ शकते आपल्यासाठी. पण आपण एवढं एक बॅग नाही उचलू शकत दादा. मग आपण माणूस म्हणून काय अर्थ आहे? तूच सांग आता. पट्टे का माय तुले? हा का बाई आपल्यासाठी एवढं करू शकते आपण बाईसाठी काहीच नाही करू शकत दादा. फक्त तिला खाऊ पिऊ घालतो तर त्याचा जबाब दाखवतो आपण. पण ते जे करते ना तिचं म्हटलं आयुष्यभर आपल्याकडून मागणी पिठत. वारे पठ्ठ्या मस्त. तुम्हापेक्षा लहान असून किती मोठं सांगून गेला रे मला आज. दादा लहान आहे मी वयानं तुझ्यापेक्षा, पण विचारानं लय महान आहे म्हटलं. बरोबर आहे सुमित तुझं खरंच. म्हणून तू बायकोची एवढी सेवा करतो. पण तुझी बायकोली का तुझी कदर नाही करत. दादा पाय तिच्या हाती आहे ते कदर करणं नाही करणं. पण आपलं कर्तव्य जेवढं आहे तेवढं आपण केलं पाहिजे. त्याच्यानंतर हे बाय आपण एवढं केल्यावर जर समोरचा नाही जाणून राहिला तर तो मूर्ख. पण जर आपण करून राहिलो तर आपण चांगलो. तो मूर्ख म्हणून नाही करू शकत आपण, पण आपण चांगलं म्हणून तो करू शकतो ना. म्हणजे कोणाची तकलीफ दूर होईल हे तर काम करू शकतो आपण. हावले का बरोबर आहे तुझं. बरं ठीक आहे घेऊन ये तुम्ही बाय म्हणून जाई म्हणून तर म्हणून पाहिलंच आहे.
तेच म्हणतो मी. आई म्हणून तर म्हणून पाहिलं जाईल. बॅग उचलायची, चुपचाप आपल्या खोलीत घेऊन जायची. आईसोबत कायले बोलत बसायला लागते तिथं 2-3 घंटे. हा, ते कोण म्हणते, तुलेच कोण जास्त बोलते माहिती आहे ते? काहून का तू जास्त ऐकतं इकून तिकून आला का हर गोष्ट सांगतं. सांगत आहे, मी म्हणत हे नको सांगू नको म्हणून, पण एवढं नको करू का तुला त्या गोष्टीचा त्रास होईल म्हणून. आईला असं वाटतं दादा का तू फक्त तिच्यासाठी राहायला पाहिजे, म्हणजे फक्त तिचं काम केलं पाहिजे. मग आईची बॅग उचलणं जर चांगलं आहे तर बायकोची बॅग उचलणं काऊन बेकार आहे हे सांग मला. आई बी एक बाईच आहे आणि आपली बायको एक बाईच आहे. मग बाईची मदत करणं आपलं कर्तव्यच आहे. आता तू सांग दादा, आता ठीक आहे माझी वहिनी आहे, मोहिनी वहिनी म्हण, वैशाली वहिनी म्हण, आता त्या जर राहिल्या त्यानं जर म्हटलं बापूची बॅग उचला बरं किंवा कोणतं सामान उचला बरं, तर उचलाच लागेल ना मला. मी काय म्हणू, नाही नाही मी काय उचलू, मी माणूस होय, माणूसपणा दाखवून काय तिथं. हा, आणि माणूसपणा दाखवून काय आहे, माणूस त्याच्यातच आहे खऱ्या का, खरंच उचलून राहिला, करून राहिला, कोणतं काम मदत करून राहिला, तोच खरा माणूस. हा रे, बरोबर आहे सुमित तुझं. बरोबर, मी घेऊन येतो बॅग आता. हा, घे बॅग घे आणि चल घरात चाल. वहिनी वाट पाहून राहिली असं. आज माझ्या लहान भाऊ मला एवढी मोठी शिकवण देऊन गेला आणि मी मूर्ख तिथं अटकून पडलो आहे. नाही, मी ऐकतो आता माझ्या बायकोची सेवा मी करतो. हा, मलाही समजायला पाहिजे जरासं. आता मला एवढं समजत नाही काय काय करायला लागते, पण आता मी मोबाईलवर पाहून पाहून बायकोची सेवा जरूर करत जाईल. मला तिकडे हसू कोणी का शिव्या देऊ. काऊन रे, ते पहिले आली ना, तू मागून आला एवढा वेळ? कुठं गेला होता तू? असं बॅग उचलून राहिला होता वाटते, नाही? हा, ते घरात गेली, मला म्हणे तुम्ही बॅग घेऊन जा म्हणे, म्हणून मग मी बॅग काढून राहिलो होतो गाडीवरची. काऊन त्या बायको कोण काय बॅग नाही उचलणं होत काय? हा, हे एवढीशी बॅग नाही उचलणं होत, 4-5 किलो वजनाची. हा, ते तुला सांगितलं असं आहे. तुम्ही फिरता का नाही बायकाच्या मागं 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 मागं, त्या तशाच पाहिजे. मग त्याला असं वाटतं सारं येईनच केलं तर बरं आहे. आई तर मग बरंच आहे ना, करायचं लागून कोणी. कायले करायला लागते? पाहिलं का कधी लहानपणापासून त्या बापानं केलं म्हणून? हा, मग जे तुम्ही इथं शिकले ते नाही करतायत तुम्हाला? बायकोले नाही म्हणतायत का घेऊन जा ही बॅग? हा, बायका ऐकत नाही का हो तुम्हाला? आई ते म्हणे मी नेतो म्हणे, मॅच म्हटलं तिला नेऊ नको म्हटलं. मग तिनं नेतो म्हटल्यावर त्या तिला कोण नाही दिली? हा, तो तुला शोभते काय हे माणसासारखा माणूस आणि चालला बायकोच्या मागं मागं बॅग घेऊन? आई याच्यातच खरी माणुसकी आहे. माणूस कायले म्हणते मग, जर बायकोच्या उरावर वजन देऊन राहिला एवढं मोठं, तर त्याला माणूस म्हणते काय? मग तर त्याला काहीच नाही म्हणाले पाहिजे. अरे रे रे रे, डुबवलं तुम्ही घराचं नाव. हा, खरंच बापाचं नाव डुबवलं. बायकोच्या मागं 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 फिरून राहिले. हा, त्याला नाही करू देत, त्याला जरासं करू देत नाही, जराशा हातपाय हलू देत नाही. तुमच्या तर अशाच होऊन राहिल्या त्या. आई, आता काही बोलायला नको लवकर मला तू. कायले बोलायला लागते एवढं फालतूचं. फालतूचं नाही बोलून राहिली, शिकवून राहिली. अशानं बायका डोक्यावर बसते. तुम्हाला 1000 डाव सांगतो मी. यालाही सांगितलं त्या दिवशी, ह्यात बायकोचे हातपाय दाबून राहिला होता, डोकसं दाबून राहिला होता. तशी याचीच बायको बिमार पडली. लोकांच्या बायका बिमारच नाही पडत कधी. आई तू ह्या गोष्टी मला तर सांगतच नको जाऊ. मला ना कुठं काय करायला लागते बरोबर समजते, सगळं समजते. तू मला सांगत नको जाऊ ह्या गोष्टी बरं. हा, मी माझ्या बायकोची सेवा करू, नाही तर माझ्या बायकोला डोक्यावर घेऊन गावात फिरू. तू तर पुरा बायकोचा हित झाला आहे रे. आई तू मला बैल म्हण, मला तू घोडा म्हण, मला तू काही म्हण. हा, तसं तसं झालो आहे मी. मी बायकोचाच काय, मायचाही बैल आहे, मायचाही घोडा आहे, सगळंच आहे. तू सांग ना मला, तुझे नेतो मी उचलून, तुझे डोकं दाबून देतो, हातपाय दाबून देतो, सगळंच करतो. बायकोचं करतो तसं मायचंही करतो. मायचं केलं तर चालते, मायचं करणं कर्तव्य आहे पोरायचं. मायनं जन्म दिला राहते. हा, आता कशी बोलली आई तू, मायनं जन्म दिला राहते, पण ज्याला बाप बनवलं राहते त्या बहिणं, त्याचं किती कर्तव्य राहते आई. ज्याला हे बाप बनाचं सुख देते, जन्म मरण त्या मरणाच्या दरवाजातून वापस येते त्या माणसासाठी. हा, तर फक्त काय करते तो त्याचं कर्तव्य पुरं करते, तर ते तिचं कर्तव्य किती पुरं करते आई, हे नाही समजत तुले. त्याही आम्हाला जन्म दिला, तर बाबाने ते करायला लागत होतं, नाही केलं, त्याला नाही समजलं, त्याला लई इगो होता. पण आई असं जर प्रत्येक पिढीने इगो ठेवत गेले मनात, तर कशाला कसं जमणार आहे. आता आम्हाला आमचे डोळे उघडले आहे, आम्ही आता असं वागत नाही आमच्या बायकोसोबत. आमच्या बायकोची जेवढी सेवा होते तेवढी आम्ही करतो. कारण काय, त्यानं एक जीव दुनियेत आणते त्या. हा, आम्हाला सुख द्यासाठी, तुम्हाला तुमच्या परिवाराचा, तुमच्या वंश आणण्यासाठी, तुमच्या वंशाला दिवा द्यासाठी त्या किती हे करते आई. हो बाबा, आता तुमच्याच बायकाले लेकरं होऊन राहिले, बाकी तर जगात तर लेकरच नाही आहे कोणाले. आई हे मी काही मग फक्त माझ्या का बायकोसाठी म्हणून राहिलो काय, हे मी जगातल्या हर बाईसाठी म्हणून राहिलो. का जगातल्या हर बाईच्या नवऱ्यानं बायकोची ही सेवा केली पाहिजे, ह्या काळात तरी निदान केली पाहिजे, पहिल्या महिन्यापासून 9व्या महिन्यापर्यंत. अन तिकडे तिकडे केली पाहिजे, लेकरू मोठं होईपर्यंत. एकट्या बाईचंच कर्तव्य नाही आहे लेकराला मोठं करणं, त्याला लाईनाचं मोठं करणं, त्याला वागवणं, त्याला संस्कार देणं, त्याला शिकवणं. हे बाईचंच कर्तव्य नाही आहे, हे माणसाचं कर्तव्य आहे, दोघांचंही आहे म्हटलं. करा ना बाप्पा, मी कुठं म्हणतो तुम्हाला करू नका म्हणून. तुमच्या परीनं करा, तुम्हाला तुमच्याकडून जे होते ते. काय करतो ना आम्ही. आता पहिले कसं होतं, बाबाकडून नाही झालं, बाबा शेती करून का लेकरं सांभाळून काय करण, पण आता होते ना, आम्ही ड्युटीवर जायच्या पहिले तिची मदत करू शकतो, तिकडून आल्यावर करू शकतो. हा, तिचे पाय सुजले, पायावर सुजन आली, आता मला दिसलं येता येता मोहिनीचे पाय सुजून गेले सारे. ह्या काळात सुचतेच पाय. हो, तर तिला किती त्रास होत असं नाही त्या गोष्टीचा. बापरे, राजेशजी आज माझ्यासाठी किती अनु उभे राहिले. आणि मी यायला बाहेर किती बोलली. हा, कितीकच बोलून घेतलं मी यायला बाहेर. पण तेव्हा हे विचार वेगळा होता, आता कसा काय विचार बदलला यायचा काय केस. जाऊ दे, कसाही बदलो, कसाही प्रकाश पडो याच्या डोक्यात,
पडला हे महत्वाचं, आणि यायला समजलं हे सगळ्यात महत्वाचं. आणि मी तर म्हणतो जगातल्या प्रत्येक माणसाला ही गोष्ट समजली पाहिजे का बाई कोणत्या कंडिशन मधून जाते आणि तिला कशी काय हे केली पाहिजे, मदत केली पाहिजे, हे माणसाला समजलं पाहिजे आणि त्यानं करायला पाहिजे तिची सेवा. मग तर आयुष्यभर बाई माणसाची सेवा करतेस, पण त्या काळात तरी माणसानं बायकोची सेवा केली पाहिजे. एक आई बनवून, एक बहीण बनवून तिची सेवा केली पाहिजे. मोहिनी तू काय आली इकडे आराम करून जाणं? आणतो ना मी बॅग. नाही राजेशजी, मी बॅग आणायला नाही आली, मी मला ऐकू आलं इकडे म्हणून आली. बरं बरं चाल मोहिनी, चाल बरं, तू हात पाय दाबून देतो. आहे पाहिला कसा चिडवून गेला तो मले. हा मी किती भरोसा करतो ह्या पोरावर, याले किती सांगतो माझ्या मनाचा राहिला पाहिजे म्हणून, पण याले कोण सुधरवलं, याच्या मनात कसं असं भरलं हेच नाही समजून राहिलं. लहानपणापासून मी याच्या डोक्यात भरत येऊन राहिली का बायकोचं काही केलं नाही पाहिजे, काही नाही. हा मग अशानं तर माया करणार नाही या. काय झालं आई? काही नाही रे, काही नाही झालं, काही नाही झालं. आता तुला काय सांगू बापा, आता तुमच्या बायका झाल्या बापा महान, त्याची सेवा करा लागते, सगळं करा लागते. कोण्या दिवशी बायकोची साडी धुवा लागेल तुम्हाला, नाही काय? धू नाही आम्ही, बायकोची साडी धू, बायकोची पायही दाबू, सगळंच करू आम्ही. एक दिवस सगळंच करू जेव्हा तिला गरज राहील. आई पोरग जर मायची सेवा करू शकते तर पोरग बायकोची कोण नाही करू शकत? आई सांग ना तू मला, आता याचं उत्तर दे मला तू. का असं कोणतं पाप आहे याच्यात का नवऱ्यानं बायकोची सेवा करणं म्हणजे पाप होते? असं काय आहे बा? काय माहित बापा, मला नाही माहित. विनोदचा फोन आला होता काय? विनोद नाही आला अजून. नाही मला नाही आला बा दादाचा फोन. राजेश दादाला आला असेल तर माहित नाही. मग लावून पाहिजे जरासा, नाही त्याला लावा राजेशले. हा ठीक आहे, मग विचारतो मी पहिले दादाला फोन आला काय म्हणून, आणि त्याच्यानंतर मग लागन तर मी लावतो, नाही तर तो लावून. एवढं आयुष्य चाललं गेलं बापा आमचं, लेकरं एवढ्याचे एवढे झाले, नातूपुताची होऊन गेली मी, पण माझ्या नवऱ्यानं कधी मला आजपर्यंत गिलासभर पाणी नाही पाजलं. हा पाणी पाणी करत जर राहून गेली ना तर पाणी नाही पाजायचा माणूस, माणसाच्या विरुद्धच आहे म्हणते हे. हा आणि पाय ना पोरं पाय माय कसे निघाले. बायकोची सेवा करायला लागते म्हणते. सांगा म्हणजे मायले ह्याही काळात चूक नाही, मायले ह्याही काळात चूक नाही. हा दादा बोल ना, आईसोबत बोलायचं आहे का तुला? नाही नाही आता काय आईसोबत बोलू? काऊन? आई काही म्हणे काय? काऊन कोणाचा फोन आहे रे? विनोद होय काय? हा बाई दादाचा फोन आहे. काय म्हणता रे विनोद? आला नाही अजून, लय टाइम झाला ना. मग कधी करावं बाबा पूजा गिजा? बोल दादा, स्पीकरवर आहे आता, आईने ऐकू जाते. काऊन म्हटलं आला नाही, म्हटलं तू येतो म्हणे ना. आई वैशाली काय म्हणे, आता रात्री काय गाडीची पूजा करत असते काय म्हणे तशी, आणि वैशालीची आई म्हणे राहून जा म्हणे आजच्या दिवस. आता मी काही येतो काही तर नेहमी नेहमी येणंच नाही होत म्हणे, किती वर्षाच्या बाद आलो मी आता, तर मग राहून जा म्हणे बापू म्हणे आजच्या दिवस म्हणे रात्रभर, सकाळी चालले जा म्हणे, म्हणून मी थांबून गेलो आई. मग आता असं असं थांबून गेला काय? आणि ते पूजा करायची होती ना त्याच्यासाठी म्हटलं. हा तर करू ना मग सकाळी. वैशाली म्हणे रात्री पूजा काय करता म्हणे, सकाळी जाऊ म्हणे आपण म्हणे, आणि मग करून घेऊ म्हणे. असं 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 हो, हे बरोबर आहे तिचं. रातची केल्यापेक्षा आपल्या दिवसानं बरं राहते. हा बाई तुला तर माहिती आहे वैशाली कोणता निर्णय असा चुकीचा घेत नाही, चुकीचं काही बोलत नाही म्हणून. मग म्हटलं जाऊ दे, ठीक आहे, चांगलीच गोष्ट आहे म्हटलं, सकाळी करू. आता मी थकलो होतो, मग मी आराम करायला लागून गेलो. बरं बरं कर मग आराम. तू कधी आला राजेश? दादा आता चालू मी, अर्धा घंटा झाला आलो, आणि बस असं सामान सुमान ठेवलं, हातपाय धुतले, चहा की पेलो. आता फोन लाव म्हणे या सुमित म्हणे, फोन लाव म्हणे दादाले, येते का नाही येत, म्हणून मग तुला फोन लावला. हो हो नाही येत मग मी आता, उद्या सकाळी येईन. तसंही मी लावतच होतो आता फोन सकाळी, म्हणजे आता जेवण खाऊन करूनच येईन मी 10-11 वाजता. बरं दादा काही फरक नाही पडत, उद्या तसं मी ड्युटीवर जाणार आहे, मी ड्युटीवरून आल्यावर मग करून टाकू पूजा. हा हो हो ठीक आहे ठीक आहे. काय म्हणते रे मोहिनीची तब्येत कशी आहे म्हणते? चांगली आहे दादा, मस्त आहे तब्येत तिची. वहिनीची कशी आहे? वहिनीची तब्येत चांगली आहे, मस्त आहे. ठीक आहे दादा ठेवतो मग. हा हा ठेव ठेव. आता येत नाही म्हणते दादा रात्री, आता सकाळी येईन म्हणते उद्या जेवण घेऊन करून. का हो राजेशजी, आता तुम्ही उद्या ड्युटीवर चालले जाल, आणि ताईनं बापू ताईनं भाऊजी समजा 10-11-12 वाजेपर्यंत येईन, आणि मग पूजा कधी करून? उद्या संध्याकाळीच करून काय? मग वैशाली ते अजून म्हणून उद्या संध्याकाळी नका करू पूजा करताना, आणि आपण सकाळी करू. नाही मी घरी असो का नसो, पूजा करून घ्यायचा. पूजेला बाईचीच गरज आहे, बाया असल्या म्हणजे बस आहे. आणि दादा आहेच अजून, कसं आहे दादा आता घरी आहे, पण मी किती दिवस घरी राहू, माझी ड्युटी नाही पाडता येत ना मला, मग मी काही नेहमी नेहमी घरी नाही राहू शकत ना असा. पण मला किती घाईनं आणलं तुम्ही तिथून. हा चाल लवकर मोहिनी, चाल लवकर मोहिनी, दादा येते वहिनी येते, दादा येते वहिनी येते. त्या दादा वहिनीसाठी मला तिथून घाई केली म्हटलं, घाई गडबड. हा रस्त्यानं एवढी स्पीडनं गाडी आणली आता बाई येईनं, का जसे काही पाडते काय मला? हा रे एवढ्या जोरानं गाडी नको चालवत जाऊ ना. हा रस्त्यावर काय भरोसा आहे बापा, आपण पद्धतशीर चालवू, पण समोरचे लोक कसे चालवते आपल्याला माहित आहे काय? अवा आई मी तशीच चालवतो, जोरानं नाही चालवत गाडी. ते स्कूटी स्कूटी एवढी जोरानं चालते काय? हा ते मीडियमच चालत असते, इले सवय नाही ना जास्त गाडीवर बसायची, म्हणून तिला जोरानं वाटते. काऊन रे तू परी कुठे गेली आज? तू इकडेच आहे. आई परीले बरं नाही आहे ना, झोपली आहे, ते झोपू देऊन राहिलो मी तिले. आता मी काय तिला उठून देऊ काय, तिले बरं नाही तरी? बापा त्या दिवसपासून बरंच नाही तिले अजून. तुला तर सांगितलं डॉक्टरनं सांगितलं तिला कमजोरी आहे म्हणून, मग सलाईन आहे ते दिल्यापेक्षा थोडासा आराम दिला पुरला नाही काय? काऊन बापूजी काय झालं होतं परीले? काही नाही, त्या दिवशी एकदमच अचानक चक्कर येऊन राहिले म्हणे, कसं तरी होऊन राहिलं म्हणे, मग दवाखान्यात नेलं तर डॉक्टरनं सांगितलं कमजोरी आहे म्हणे. ते चांगलं चांगलं खाऊ पिऊ घाला म्हणे, आणि आराम करू द्या म्हणे.
नाही तर मग सलाईन लागून इंजेक्शन लागून असं तसं सांगितलं. बरं ठीक आहे, आता काळजी घ्या लागेल तिची. वहिनी तिची काळजी मी घेतो, तुम्ही तुमची काळजी घ्या. तुम्ही आता सध्या तिच्यापेक्षा गरज तुम्हाला आहे काळजीची. तिची तब्येत चांगली झाली का तिलाच तुमची काळजी घ्यायला लावतो तुम्ही. पण मला पहिले तिची काळजी घ्या लागेल ना तब्येतीसाठी. तिची तब्येत चांगली होईल तेव्हाच तर ते माझी तब्येतीची काळजी घेईन. पहा बा तुम्ही आता काय करायचं आहे तर. आता मला ड्युटीवर जायला लागते उद्या, मी बी घरीच होतो. तुम्ही काही काळजी नका करू. आता ह्या 8व्या महिन्याने तरी माझी कामाच आहे. आता मी तिची काळजी घेतो, तिला म्हणा फक्त 9व्या महिन्यात मी काळजी घेतो. घेते वहिनी ते घेते. पहिल्यापेक्षा तिचा स्वभाव लय बदलला आता पाहिजे तुम्ही. हो बाबा, आता पाहत लागतेस. येईन मला घेऊन आले तिथून घाई गडबडनं. मै बी आई म्हणे येईल राहून जा म्हणे रातभर म्हणे. हा राहिले नाहीये. नाही दादा येते, आता जा लागते असं तसं करून. भाऊजीने केला काय एवढा विचार? म्हटलं तर राहूनच गेले. येईल राहिले काय झालं असतं? जाऊ द्या ना वहिनी, आता एवढ्या गोष्टीसाठी करता काय. आता तसंही नवीन दादा अजिबात येत नाही, राहत नाही, कुठं जात नाही. राहिला तर राहिला. आता राहिले दादा तरी 1-2 ठेवायला समजा. जसं होत तसं जाऊ द्या, आता एवढं टेन्शन नका घेत जाऊ. नाही टेन्शन नाही घेत मी. टेन्शन तर मी घेतच नाही म्हणा आयुष्यात कधी. फक्त सांगून राहिली गोष्ट. त्याने काय करतो गोष्ट सांगून, त्याने तसंच समजते. लय समजदार आहे तो. तोच तर आपल्याला समजदारीच्या गोष्टी सांगते सगळ्या. बरं चल बरं कल बरं खोलीत ते पाय सुजले ना तुझे. चल जरासं तेल लावून देतो त्याला, तुला आराम पडून जरासा. खरंच राजेची? एवढ्या 3 वर्षातच पहिल्यांदा? आज पहिल्यांदा नाही, आता रोज इथून इकडे.